आई बापासारखं प्रेम या जगामध्ये कोण करू शकत नाही। निस्वार्थी प्रेम, मित्र तुमच्यावरती महाराज कुठल्या तरी आशेने प्रेम करू शकतो, बायको तुमच्याकडे पैशाच्या आशेने प्रेम करू शकतो, जे तुमच्याकडे प्रसिद्धीच्या तुमच्याकडे गुणामुळे प्रेम करू शकतो, पण बाप आहे ना, बाप हा कधीच महाराज असा बाप आहे। अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा। बाप करी जगाच्या पाठीवरती बाप एक अशी वस्तू आहे महाराज। एका मुलीचा बाप गेला, मुलीचा बाप गेल्यावर ज्यावेळी ती दुसऱ्याचा बाप बघते ना, त्यावेळी तिचे उद्गार आहेत, त्या मुलीचे उद्गार आहेत, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना। कारण बाप हा असा असतो ना, तो कधीच न विसरणारा बाप असतो। अहो स्वतः फाटकी कपडे घाले, स्वतः शिवलेली कपडे घाले, आपल्या मुलीला आहे ना सणावाराला नवीन कपडे आणणारा फक्त तो बाप असतो। प्रेम करतो फक्त बाप असतो। म्हणून सर्व माझ्या बहिणींना विनंती आहे, अरे असं वागा ज्यांनी तुम्हाला वाघासारखं सांभाळलं, ज्यांनी तुम्हाला राणीसारखं सांभाळलं, त्याची आयुष्यात मान सागर आहे। बापावरती नितांत प्रेम करणारी फक्त मुलगी आहे, कारण महाराज एक बाप आपल्या मुलीसाठी काही करू शकतो। महाराज मुलीच्या लग्नासाठी बाप स्वतःचा प्राण विकून लग्न लेकीचं करतो। आजारी पडला ना काय करतो ऐका, महाराज स्वतःला पाठपुळीवरती घेऊन तुम्हाला ह्या बापाने दवाखान्यात नेलेलं आहे। पण ह्या बापाची मान खाली जायला अशी आयुष्यात कधी वागू नका, कारण जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारा फक्त तो बाप आहे। कारण बाप ज्या वेळेस महाराज जीवनातून आई बाप जातात ना, त्यावेळेस महिलांच्या पिशवीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही। महाराज जोपर्यंत तुमच्या माहेरात बाप आहे, जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत तुम्हाला माहेर जवळच आहे। महाराज कांदा टाकेल, ज्वारी टाकेल, बिस्किट टाकेल, नवे काय नसेल ना तर टाकणारी आई मुलीची पिशवी कधी मोकळी जाऊ देणार नाही, ही त्यांना माहिती असतं। फक्त काय टाकले हे महत्वाचं नाही, आपल्या मुलीची आपल्या लेकीची पिशवी मोकळी जाऊ द्यायची नाही, हे त्यांचं स्वप्न असतं। कितीही गरीब बाप असू द्या, आपल्या मुलीसाठी स्वतःच्या देहापेक्षा नितांत प्रेम करणारा तो बाप असतो। प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक माझ्या बहिणींना विनंती आहे, अरे वागताना असं वागा, बापाला काय देवाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे। अरे आदर्श घ्या माझ्या राजमात्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, त्यांचा आदर्श घेऊन जगा। ती सुद्धा एक स्त्री होती, उत्तम चिवडे कीर्ती एवढं केलं महाराज स्वतःच्या बापासाठी। कारण एक स्त्री सुद्धा काही जगामध्ये एका पायावरती उभा राहू शकते, कारण स्त्री सामान्य नाही, स्त्रीमध्ये सत्व गुण आहे, प्रत्येक गुण स्त्रीमध्ये नाही असा नाही। महाराज आपल्या बापापासून मुलीनं कधी दूर राहू नका, बाप मरेपर्यंत बापाविषयी कळवळा, कारण लेकराचा कळवळा निस्वार्थी करणारा या जगामध्ये फक्त बापच आहे। वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे तमागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे। पांडुरंगा करू
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा या बिन करावेर मस्तक हे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सर्वांनी पुढे सरून बसा नंतर पाठीमाग आले ना पाठीमाग बसते मंडळ पुढे तर या पुढे या सर्वांनी वेळ घालवू नका खूप वेळ कमी आहे ही पाठीमागून आलेले पाठीमाग बसतील या सर्वांनी पुढे या मावशी या पुढे या इथं नाही लई लांबचा जवळचा या नाही नका लाजू या या सर्वांनी पुढे या चला उठा 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 पाठीमागून येणारी उन्हात बसलेली पाठीमाग या या ताई पुढे या सर्वांनी हा या सर्वांनी पुढे सरून बसा म्हणजे पाठीमाग आलेली पाठीमाग बसतील सरा पुढे पुढे सरा या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा परिहार झाला बघ्या दुःखाचा मागेला परिहार झाला बघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबर आहे असे असणारे महान भगवत भक्त नवे महाराज ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला ते व्यक्ती काही सामान्य नाही ज्या संतांचा अभंग सेवेसाठी घेतलाय त्यांचं सुद्धा महत्व सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय महाराज सामान्य संत नाहीत ते ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबराया साक्षात माझे वेद आहे तुका पंच महावेद भक्तीच्या बाबतीत जर विचार केला ना तुकोबराया साक्षात माझे वैराग्य आहे अहो याच्या इकडे जाऊन सांगतो एकेकाचे तुकोबराया माझे शिक्षक आहेत शिक्षक अर्भकाचे साठे पंते हाती धरली पाटे सामान्य संत नाही त्यांचा अभंग सेवेसाठी घेतोय आपण अहो एकेकाचे ते सुद्धा डॉक्टर आहेत ते पण आताच्या सारखे डॉक्टर नाहीत हा आताचे डॉक्टर कशाचे या काय होतंय तुम्हाला हात दाखवा जीभ बाहेर काढा पाय खाली करा उठून बसा काय होतंय तुम्हाला एवढ्या वेळ काय केलं उलता पालत महाराज माझे तुकोबराय असे डॉक्टर होते बहुरोग तापांनी भर पडलेले पेशंट माझ्या तुकोबरायाकडे यायचे आणि तुकोबराय त्यांना म्हणे थांब तुला कोणता आजार आहे
ते मला माहिती आहे. माझ्याकडे एक असा काढा आहे, असा काढा आहे, तो जर काढा घेतला ना तर तुझी जन्मोजन्मीची पिढा गेल्याशिवाय औषध माझ्यापाशी आहे. अशा संतांचा अभंग आपण सेवेसाठी घेतला. त्यांचा अधिकार सामान्य नाही मला. त्यांचा अभंग आपण सेवेसाठी घेतला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वर. आपणा सर्वांना ज्ञात आहे कीर्तन कशा निमित्त आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. कशा निमित्त आहे? नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. असे असणारे आपले महाराज शिवाजीराव सोपान गारगी आज आपल्यातून 1 वर्ष झाले निघून गेले. दुःख आहे समस्त गारगी परिवारांवरती, पण दुःखाचा डोंगर जरी असला ना महाराज, दारामध्ये नामस्मरण असेल तर दुःख हरण करण्याची ताकद ही नामामध्ये. तुम्ही म्हणाल महाराज वर्ष श्राद्धाला कीर्तनच का ठेवावं? वर्ष श्राद्धाच्या वेळेस नामस्मरण का करा? त्याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे ब्राह्मणाकडून काय जर दोष लागले असतील किंवा ब्राह्मण अति हुशार असेल, आपल्याकडून चुकीच्या पिंडाला जर हात ज्या त्या वेळेला लावला गेला नसेल तर तो दोष लागू नये म्हणून ही नामचिंतन आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवातारण हरी एक. महाराज रामकृष्ण नामाने दोष मुक्त होतात. नामा मंत्र जपा कोटी जाईल पाप. पाप सुद्धा घालवण्याची ताकद नामामध्ये. म्हणून नामस्मरण हरिकीर्तन हे आयोजित केलं जाते. कारण महाराज नाम आहे ना, नाम काळाला सुद्धा जवळ येऊ देत नाही. हो, आमच्या मेजर साहेबांनी मला निमंत्रित केलं. मला सामान्य व्यक्ती नाही. आजपर्यंत जेवढं जे माझ्या मामांचं चरित्र असेल, जेवढं माझ्या बाळू मामांचं चरित्र जगाच्या पाठीवर जर खरं कोणी मांडलं असेल ना तर विक्रम मेजर साहेबांनी मला अंधश्रद्धा पूर्ण त्यांनी मुक्त केली. मामा हे संत खरे पण भक्त खोटे होते. देवाचा कधी गैरवापर करायचा नसतो महाराज, पण मामा अशी विभूती होती महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी विभूती होती. जडाचाही उद्धार केला. नवे नवे महाराज दगडाचा सुद्धा माझ्या मामांनी उद्धार केला. सामान्य व्यक्ती नव्हती. आणि त्यांचं चरित्र ज्यांनी अभ्यासलंय, ज्यांनी सखोल अभ्यास केलाय ते आमचे परमस्नेह आदरणीय विक्रम साहेब मेजर साहेब यांनी मला निमंत्रित केलं. आमचे सचिन शेठ असतील, समस्त गार्गी परिवार असेल, यांच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला शेवट तो भला. तुकोबराया म्हणतात माझा शेवट गोड झाला. शेवट कशाने गोड होतो? जेवण करून शेवट गोड होतो का? शेवट कशाने गोड होतो ते तुकोबरायाने अभंगातून सांगितलं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, जिवंतपणी मी माझा शेवट गोड केला, हे तुकोबराया सांगतात.
महाराज तुकोबाईन शेवट गोड गेला म्हणजे काय? काळापासून काळ, आम्हाला खाणारा काळ, तुमच्या आमच्या पाठीमागं पळणारा काळ या संतांनी पायाखाली केला. जगा काळ खाय आम्ही माता तिला पाय, जगाला खाणारा काळ संतांनी पायाखाली तुडवला. काळ 3 प्रकारचे आहेत: भविष्यकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तुम्ही आम्ही 3 काळात जगतो. भूतकाळात कोण जगतो? भूतकाळात कोण जगतो ऐका. भूतकाळात हे जगतात म्हातारी माणसं. कधीही जाऊन बसा म्हाताऱ्या माणसापाशी, कधीही जाऊन बसा, भूतकाळातच जगणार. आमच्या वेळेला असं होतं, आमच्या वेळेला तसं होतं, आम्ही हे खात होतो, आम्ही ते खात होतो, आम्हाला केक तर बघायला नव्हता, पण आता खातात ना. भूतकाळात जगणारी म्हातारी माणसं आहेत. हो, भविष्यकाळ खूप हुशार मुलं, ही भविष्याचा विचार करतात. हा, आणि वर्तमान काळात जे जगतात ना ते सर्वसाधारण लोक जगतात. महाराज संत ही 3 काळात जगले. म्हातारी माणसं सुद्धा प्रत्येकाने एक एक काळ घेतला, पण तुम्हा आम्हाला 2च काळ आहे. कुठले हो? सकाळ आणि संध्याकाळ. हे 2 काळ तुमच्या आमच्या पाठीमागे लागले. सकाळी काय म्हणावं? सकाळी उठल्यावरती काय म्हणावं? सकाळ, गुड मॉर्निंग, प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. सकाळी उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण करावं. सकाळी उठला ना तर महाराज काकडा करावा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवली माता. महाराज सकाळी उठला ना तर देवाच्या नामस्मरणाने सकाळची सुरुवात असावी. संध्याकाळ, संध्याकाळ याचा अर्थ काय? संध्याकाळ जॉईंट शब्द. संध्याकाळ, संध्याकाळी मिलन कोणाचं आहे का? संध्याकाळी मिलन आहे गाय आणि वासराचं. संध्याकाळी मिलन आहे आई आणि मुलाचं. आणि संध्याकाळी मिलन आहे ना देव आणि भक्ताचं, यांचं मिलन आहे. बघा संध्याकाळी खेळून मुलगा शाळेतून येऊ द्या, आईला की त्या तोंडावरून हात फिरवते. बाळाचा मुखचंद्र सुकलासी, कोणाची दृष्ट झाली आला. महाराज प्रेमाने हात पुसून तोंडावरून घेणारी आई असते. म्हणून तुम्ही कितीही काळात जगला, 3 काळात जगला. संत ही म्हणतात आम्ही 3 काळात जगलो, पण आम्ही मात्र साधला ना तो अंत काळ साधला. आम्ही असा असणारा नाशिवंत देह, हा देह जाणारा, हा देह जाणारा आम्ही कुठं लावला? देह जाणार, देह जाणार त्याची काळ खाणार. महाराज हा देह जाणार आहे, हा नासका आहे, कुचका आहे, हे आपल्याला जन्माला आल्यावर कळतं. पण येताना तरी सुख आहे का? देहाला सुख आहे का? आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो आपण. काय असतो आईच्या पोटात? एसी असतो का फॅन असतो? 9 महिने बाळ गुदमरत आणि देवाला हात जोडत आणि देवाला एकच विनंती करते
इतकं दुःख आहे देवाला आठवायची वेळ येते एवढं आईच्या पोटात दुःख आहे. जन्माला येताना एवढं दुःख आहे, मग जन्म झाल्यावर कमी दुःख असेल का? म्हणून महाराज तुकोबराय म्हणतात आम्ही काळ पायाखाली तुडवला पण ताकदीव कोणत्या आहे का? आम्ही 3 गोष्टी जिंकल्या म्हणून आम्ही काळाला पायाखाली तुडवला. जगा काळ खाया मी माता दिला पाय, जगाला खाणारा काळ आम्ही पायाखाली तुडवला. त्याच्यासाठी आम्ही 3 गोष्टी जिंकल्या. कुठल्या? एक देह जिंकला, दुसरं जग जिंकलं आणि तिसरं काम आणि क्रोध जिंकलं. महाराज जग जिंकलं म्हणावं तर महाराज उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचर कीर्ती ज्याची. महाराज जग जिंकलं, देह जिंकला, काम जिंकलं, क्रोध जिंकला, येऊन अंगावरती थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला. महाराज उकळतं पाणी माझ्या तुकोबरायांच्या अंगावरती वतलं, क्रोध जिंकला. काम म्हणावं तर महाराज काही नास्तिकांनी माझ्या तुकोबरायाची परीक्षा घेण्यासाठी एक बाई पाठवली, पण महाराज माझ्या तुकोबरायाने तिला सुद्धा हात जोडले. आम्ही ह्या 3 गोष्टी जिंकल्या म्हणून काळावरती विजय मिळवला, काळावरती सत्ता मिळवली. हे आमच्यापाशी भक्कम असं उदाहरण आहे. हे तुकोबराय सांगतात. म्हणून महाराज माझ्या नाथ महाराजांनी 2 वेळा काळ पाठीमागे लावला. हो, ज्या वेळेस नाथ महाराजांना नाथ षष्टीला त्यांनी ध्येय ठेवला ना, त्यावेळेस महाराज खांदेकरी ब्राह्मणांनी पैठण मधल्या घेतलं आणि सांगितलं खांद्यावरती नाथ षष्टीला माझे नाथ महाराज चालले. आणि त्यांनी एकच वाक्य बोलले, एवढा मोठा साधू, एवढा मोठे संत आपल्या खांद्यावर चाललेत म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. एवढं त्यांच्या मनात आले. नाथ महाराज ताटीवरती उठून बसले, पंत ठेवा खाली, माघारी गेले. तुमच्या खांद्यावरती जायचंच नाही मला. एक शब्द बोलले महाराज. दुसऱ्या वर्षी नाथ षष्टीला नंतर माझ्या नाथ महाराजांनी ध्येय ठेवला. नंतर जुने म्हातारे होते, ज्यांना माहिती होतं ना, खांदेकरी बोलले आणि बाबा उठले. खांदेकरी बोलले, बाबा उठले. ज्यांना माहिती होतं त्यांनी सांगितलं, खांदेकरांनो आता कोणी बोलायचं नाही, तुम्ही जर बोलला तर ते बाबा उठून बसतात. महाराज नाथ षष्टीला दुसऱ्या वेळेस नाथ महाराजांनी ध्येय ठेवला. ध्येय ठेवल्यानंतर खांदेकरी परत गुपचिप, कुणी सुद्धा राम राम सुद्धा म्हणत नव्हतं, गपचिप चालले होते. पण महाराज जशी गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर प्रेत यात्रा गेली ना, तसं गावातले लोक म्हणले बरं झालं आता एकदाशी बाबा गेले. पण काय झालं, गावाच्या बाहेर एक मुलगी, नवीन मुलगी, नवीनच लग्न झालं, नांदाय चालली होती.
नांदाय चालली होती, पहिली गाडी बिडी सजवली होती, नवरा न्यायला आला होता महाराज. आणि जशी तिच्या आईने ही प्रेत यात्रा बघितली, जसं नाथ महाराजांना बघितलं तसं ती एकच शब्द बोलली, अगं बाया म्हणली, माझी एवढी सुंदर अशी लेक नांदाय चालली आणि ह्या बाबाला आजच मिळलं का? काल नाही, परवा नाही, तेरवा नाही, आजच चाललंय. पण आपण आम्ही बोललो नाही, ठेवा खाली, खाली ठेवायला लावले ताटी महाराज. नंतर महाराज गेले, माघारी गेले आणि महाराज तिसऱ्या वेळेस माझ्या नाथ महाराजांनी नॉट खांदेकरी, नॉट माणसं, फक्त स्वतः पाय पाय गेले आणि महाराज गोदावरी मध्ये देहांत प्रायश्चित्त, देह समर्पित केला. कुणाला सुद्धा घेऊन गेले नाही का? काळावरती विजय मिळवला, काळावरती सत्ता मिळवली, कारण त्यांनी 3 गोष्टी जिंकल्या. म्हणून तुकोबराया म्हणतात, आमचा शेवट कसा गोड झाला, अभंगाच्या प्रथम चाल. आम्ही स्वतः म्हणतोय, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज आम्हाला स्वतः देव न्यायला आला, कारण आम्ही 3 गोष्टीवरती विजय मिळवला, म्हणून आम्हाला शेवट चांगला साधता आला. म्हणून सुरुवात कशीही करा, मध्य कसाही असू द्या, कारण अंत मात्र चांगला झाला पाहिजे. सुरुवातीला काही करा, प्रपंच काही करा, म्हणजे काही बी करत सुटू नका. हा, सुरुवातीला तुमचं कसंही आयुष्य जाऊ द्या, मध्य कसाही जाऊ द्या, पण शेवट मात्र चांगला साधा. तुम्हाला जर आयुष्य सुंदर घालवायचं असेल ना, तर जीवनामध्ये योग्य मित्र शोधा. योग्य मित्र असावा. कसा असावा? संकटात नेणारा मित्र नसावा, संकटात खंबीरपणे उभा राहणारा मित्र असावा, तर तुमचा शेवट गोड होईल. जैशी संगत तैशी रंगत. हा, नाहीतर मैत्री केली महाबळी, कामा नाही अंतकाळी. नाहीतर मित्र आहे 24 तास संग आहे, मैत्री केली महाबळी, लय श्रीमंत आहे, पण टाइमात अजिबात उपयोगाला नाही. असले मित्र करू नका अजिबात. तुमचा शेवट चांगला साधायचा असेल तर मार्ग लावून गेल्या दयानिधी संततेचे. संतांच्या दरबारामध्ये जावा, संतांच्या संगतीमध्ये राहावा, शेवट चांगला होईल. महाराज आम्हाला संतांच्या संगतीमध्ये सुद्धा जाता येत नाही,
अहो नामस्मरण करा तरी शेवट गोड जाईल. कारण का नामस्मरणाची ताकद किती असते ऐका. नामस्मरणामुळे काळ आपल्या जवळ येऊ शकत नाही. काळावरती सुद्धा नामस्मरणाने विजय मिळवता येतो. हा सुखेसे हो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नुहे मग बाधा काळ दूत यमासे कशाच्या ताकदीवर आहे. सुखेसे हो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. देवाच्या नामस्मरणाने तुम्ही आम्ही काळावरती विजय मिळवू शकतो. पण 3 लोक अशी होऊन गेले की महाराज त्यांची सुरुवात कशी असू द्या मध्य कसाही असू द्या पण शेवट मात्र चांगला असावा. एक प्रकारचा असा होऊन गेला. महाराज सुरुवात वाईट आहे, सुरुवात चांगली आहे, मध्य ही चांगला आहे पण शेवट मात्र वाईट आहे. सुरुवात काय, सुरुवात चांगली आहे, मध्य ही चांगला आहे आणि शेवट वाईट आहे. असाही तो कोण आहे हो? हस्तिनापुरासारखं राज्य उपभोगतोय. 100 मुलं आहेत. आंधळा धृतराष्ट्र महाराज 100 मुलं आहे पण मरताना एकही मुलगा जवळ नव्हता. का ऐका 100 मुलाचं अस्तित्व आहे. राजासारखा जगतोय. दिल्ली सारखं तख्त त्याच्या हातामध्ये होतं पण महाराज शेवटी जळून मारावं लागलं. का एक आहे महाराज स्वतःच्या भावाच्या इस्टेटीवरती डोळा होता. भावाचं कधी चांगलं बघावं नाही. भावाची इस्टेट बळकवण्याचा प्रयत्न करायचा ह्यो आंधळा धृतराष्ट्र. महाराज पांडवांनी 100 मुलं मारली आणि मुलं मेल्यानंतर महाराज ते आपल्या भावाच्या दारात जायला लागला. जेवायला जायचा. रोज भीम त्याला एक मुलगा कसा मारला ते दाखवायचा. अरे खा का आंधळ्या, तुझा मुलगा मीच मारला. कशी मुलं मेली ती दाखवायचा. महाराज आंधळा धृतराष्ट्र असा झाला. धर्मराजाने विचारलं दादा काय झालंय, कशामुळे तुम्ही काहीतरी नाराज दिसताय. अरे बाबा हा भीम सारखाच मला विचारतोय 100 मुलं कशी खा खा. आंधळ्या मला सांगा किती बी चांगलं जेवण केलं तर खावा वाटेल का? आता समजा तुम्ही पंचपक्वान आम्हाला जेवण दिलं, आम्ही खाल्लं. सचिन दादा मागाशी दिलेलं महाराज कस काय पोहे झाले. आम्ही म्हणलं वा 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 खूप छान झाले वा. तुम्ही लगेच म्हणायचं खा खा. तुमच्या बापाच्या घरी असं मिळतंय का? कसं वाटलं तसं महाराज तो आंधळ्या धृतराष्ट्राला भीम रोज म्हणायचा खा खा. आंधळ्या तुझी मुलं मी मारली. का महाराज त्या आंधळ्या धृतराष्ट्राने स्वतःच्या बायकोला गांधारीला घेतलं, जंगलामध्ये गेला आणि आग लावली. स्वतःला जळून मारावं लागलं. एक आहे तुम्हाला चांगलं करता नाही आलं ना अजिबात करू नका. पण दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण का ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करता त्यावेळेस आपलं 10 पटीने झाल्याशिवाय राहत नाही. जिवंत उदाहरण आंधळ्या धृतराष्ट्राचं. सुरुवात चांगली आहे, मध्य ही चांगला आहे पण शेवट मात्र जळून मारावं लागलं. आणि दुसरा असा होऊन गेला शेवट वाईट आहे, मध्य ही वाईट आहे पण शेवट मात्र चांगला साधला. सुरुवात वाईट आहे, वेश्येच्या घरी गेला, वेश्येपासून मुलगा झाला. कोण आहे? आजामेळ. एका वेश्येचा मुलगा आजामेळ. वेश्येच्या घरी त्याने आयुष्य घालवलं पण महाराज त्या वेश्येपासून त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि हा आजामेळ आहे ना पलंगावरती पडला, खाटावरती पडून होता, मरण जवळ आलेलं आहे. मरणाच्या वेळेस त्याने आठवलं, स्वतःच्या मुलाला हाक मारली, नारायणा अशी हाक मारली. म्हणून मुलाचे नाव सुद्धा चांगले असावे. तुकाराम, ज्ञानेश्वर, कृष्ण, नाथाचे काय नाव आहे, जेणेकरून त्या मुलाच्या नामाने तरी आपल्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण होईल. मरत्या वेळी त्यांनी स्वतःच्या मुलाला हाक मारली, नारायणा. मुलगा तर लांबच राहिला पण वरचा नारायण उड्याच मारायला लागला. लक्ष्मीने त्याला खाली ओढून बसवलं, बसा खाली, का नाचताय. त्यावेळेस नारायणाने सांगितलं तुला ऐकू आलं नाही, नारायणाची हाक मारली माझ्या भक्ताने. कारण महाराज भक्तासाठी देव जवळ असतो. मला माहित नाही. लक्ष्मी म्हणली अहो त्याच्या मुलाचं नाव नारायण. मला माहित नाही त्याच्या मुलाचं आहे. मला सांग लक्ष्मी आदि नारायण कोण आहे ग. त्यावेळेस त्या बायकोने सांगितलं अहो तुम्हीच आहे म्हणून तर तुम्हाला म्हणतात आदि नारायण.
आणि मला माहित नाही माझ्या भक्तांनी हाक मारली ना महाराज, देवाने त्याच्यासाठी विमान पाठवलं. प्राण जात्या वेळी नारायण त्यासाठी विमान पाठविले महाराज. देवाने त्याच्यासाठी विमान पाठवलं का? नुसत्या नामस्मरणामध्ये, नामाने सुद्धा तुम्हाला मग सांगितलं, नामाने काळ तुम्हाला हातामध्ये धरता येतो, काळावरती विजय मिळवता येतो. असा दुसरा माणूस होऊन गेला. आणि तिसरा जो होता ना तो असा होता, सुरुवात चांगली आहे, मध्य वाईट आहे, पण महाराज त्यांनी शेवट मात्र चांगला साधला. तो कोण आहे? परीक्षित राजा. उत्तरेच्या पोटामध्ये गर्भामध्ये महाराज परीक्षित राजा वाढू लागला. पण अश्वत्थाम्याने ठरवलं की पांडवाचं कुळ ठेवायचं, संपवून टाकायचं ठरवलं. मग काय, अश्वत्थाम्याने ब्रह्म सुदर्शन चक्र घेतलं आणि सुदर्शन चक्राच्या साह्याने गर्भामध्ये सोडलं. काय? बाळ मारण्यासाठी. उत्तरेच्या पोटात परीक्षित राजा होते, पण महाराज त्यांच्या घरी कोण आहे हो? त्यांना कशाची भीती आहे? द्वारकेचा कशाची भीती आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्यांच्या घरी देव आहे. महाराज माझ्या देवाने लगेच सूक्ष्म असं रूप घेतलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये गेला. जाग्यावरती सुदर्शन चक्र आहे ना, जाग्यावरती जाळून टाकलं. जाग्यावरती जाळलं. जसं त्या बाळाने आईच्या पोटात देवाला बघितलं ना, ते बाळ हसलं. आईच्या पोटात देवाचं दर्शन आहे. कोण आहे तो? परीक्षित राजा. देव आईच्या पोटात. महाराज परीक्षित राजा जन्माला आला. जन्माला आल्यानंतर महाराज बाळ इतकं गोंडस होतं, देवाचं दर्शन झालंय, साक्षात देवाचा अवतार आहे. बाळ जन्माला आल्यानंतर बाळ काहीच बोलत नाही. ती बाळ हसत बी नव्हतं, बोलत बी नव्हतं. 6000च्या 10-15 म्हाताऱ्या गोळा झाल्या, कारण त्यांना अनुभव जास्त होतो. त्यांनी सांगितलं, ही गिरणातला याला पुरून टाका. पुरून टाका म्हणल्यावर त्यांनी काय केलं माहितीये का? हो, देवाने तेवढ्यात असं गर्दीचं जसा देव आला, जसं त्या बाळाने देवाला बघितलं ना, तसं देव ती बाळ हसलं आणि काय म्हणलं माहितीये का? आईच्या पोटात ह्योच बाबा. हा, जसं ते बाळ बोललं, आईच्या पोटात हेच बाबा आलता. हसाय बी लागलं, रडाय बी लागलं. जसं देवाला बघितलं तसं ती बाळ हसायला लागलं. सुरुवात चांगली आहे. जन्म आईच्या पोटात सुद्धा देवाचं दर्शन आहे, आल्यानंतर सुद्धा देवाचं दर्शन आहे. पण महाराज परीक्षित राजा वाढू लागला. एवढा वाढू लागला, राजेशाही थाट आहे. राजाच्या घरामध्ये जन्माला आलाय. सामान्य असेल का? बारकी श्रीमंती होती का परीक्षित राजा पांडवाची? हो, पाहिजे ते खायला, पाहिजे ते मिळायचं. पण महाराज मधीच परीक्षित राजाला आहे ना शिकारीचा नाद लागला. तुम्ही म्हणताल महाराज बरं सांगताय तुम्ही. सुरुवातीला आईच्या पोटात देवाचं दर्शन बी झालं सांगताय, जन्माला आल्या बी देव भेटला त्याला सांगताय, आणि मधीच कस काय शिकारीचा नाद लागला? त्याचं बी कारण आहे काय? हो, शिकारीचा नाद कशामुळे लागला? या भीमाने जरासन नावाचा राक्षस मारला होता. तो राक्षस मारला होता. राक्षस मारल्यानंतर ते भीमाने पण राक्षस जागेवर मारायचा का ना?
राक्षस मारल्यानंतर त्या राक्षसाचा चमचम चमकणारा मुकुट, हिऱ्यांचा मुकुट तो आणला आणि कपाटात ठेवला. कपाटामध्ये ठेवल्यानंतर परिस्थिती राजा वाढू लागल्यानंतर जसं कपाट उघडलं तसं चमचम चमकणारा हा मुकुट परिस्थिती राजाने घेतला आणि स्वतःच्या डोक्यात घातला. जसा मुकुट डोक्यामध्ये घातला तसा इच्छा फिरली, शिकार करण्याची इच्छा निर्माण झाली. हो बघा, मग लक्षात राहू द्या पांडू महाराज, कुणी कुणाच्या टोप्या घालायच्या नसत्या. मुकुट डोक्यात घातला आणि शिकार करण्याची इच्छा निर्माण झाली. हो नवीन माणूस आहे, सुरुवात केली शिकार करण्यासाठी. जंगलामध्ये गेला परिचित राजा आणि एक साधू तपश्चर्याला बसले होते, तपश्चर्या करत. आणि त्या साधूला विचारलं, हो बाबा इथं पाणी मिळेल का? हो बाबा इथं पाणी मिळेल का? मला ते साधू आहे, काय हो त्याला? तपश्चर्याला बसलेल्या माणसाला काय कळत नाही. ब्रह्मानंदी लागले टाळी, कोण द्या ते सांभाळी. नामस्मरणामध्ये ते साधू तल्लीन होते. आणि ते तल्लीन असताना महाराज परीक्षित राजाला राग आला आणि परीक्षित राजाने काय केलं माहितीये का? बाणाने साप उचलला, मेलेला साप उचलला आणि त्या साधूच्या गळ्यामध्ये टाकला. रागात महाराज उचलला, साधू बोलत नाही म्हणून उचलला आणि मेलेला साप गळ्यामध्ये टाकला. मुलगा आला आणि म्हणला, उठा. ध्यान लावत बसलाय. माणसं काय बी टाकायला लागली तुमच्या गळ्यात, काय करताय तुम्ही? ज्यांनी तुमच्या गळ्यामध्ये, ज्यांनी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलाय तो 7 दिवसात साप चावून मरण. शाप दिला, 7 दिवसात साप चावून मरण हा शाप तर ठरला. महाराज साधूला त्या जाग आली आणि त्यांनी सांगितलं, अरे मुला हा साप दुसरा तिसरा कुणी टाकलेला नाही. अंतर्ज्ञानाने त्या ऋषीने ओळखला आणि सांगितलं, हा दुसरा तिसरा कोण नाही, हा परिस्थिती राजा आहे. राजा म्हणजे भूदेव आहे. शाप दिला खरंय, पण तू त्याला सांगून ये, कमीत कमी सांग तुझं 7 दिवसात मरण आहे. बर ठीक आहे. मुलगा गेला आणि सांगितलं, राज दरबारामध्ये गेला आणि सांगितलं, परीक्षित राजा कोण आहे? परीक्षित राजा कोण आहे? का हो? मीच आहे. 7 दिवसात तुमचं मरण आहे. काय केलं असेल? 7 दिवसात मरण आहे. परीक्षित राजाने काय केलं असेल? बारामती मध्ये फॉर्म भरला असेल का निवडणुकीला, खासदार केला. 7 दिवसावर मरण आलंय. महाराज तळमळ लागली. कयमी उद्धार पावेन, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कशाने उद्धार होईल? माझा उद्धार होईल एकच आज कधी भक्त परीक्षित राजाला लागले, माझा उद्धार कशाने होईल? उद्धार कशाने होईल? मग महाराज त्याला शुक महाराज भेटले आणि महाराज शुक महाराजांच्या चरणावरती शिरकमल झुकवलं. श्री संताचे माता चरणावरती साष्टांग हे करे आता दंडवत. संतांच्या चरणावरती शिरकमल झुकवलं आणि परीक्षित राजाने शुक महाराजांना सांगितलं, महाराज माझा उद्धार कशाने होईल? माझा उद्धार कशाने होईल? माझं 7 दिवसात मरण आहे. त्यावेळेस महाराज शुक महाराजांनी सांगितलं, अरे बाबा 7 दिवसात आहे ना, 7 दिवस लय आहेत तुला. अरे 1 तासात सुद्धा उद्धार करणारे लोक ह्या जगामध्ये होऊन गेली. असा कोण होऊन गेला हो? भाग्यदशा खटवा
एका तासात सुद्धा उद्धार करून गेलेली लोक आहेत. पुरावा सुद्धा लगेच दिला. एक तासवरला खटवांगरायास भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. मला 7 दिवस आहेत. मग महाराज उद्धार कशाने होईल, उद्धार कशाने होईल? त्यावेळेस शुक महाराजांनी सांगितलं, अरे बाबा तू आहे ना, तू एक कर, विठ्ठल 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 शुक महाराजांनी सांगितलं सप्ताह करावं लागेल. सप्ताह करावं लागेल म्हणजे कशाचा? सप्ताह करणं काय सोपं आहे का? 7 दिवसात उद्धार आहे. सप्ताह करायचं म्हणजे सोपं नाही. 1 दिवसात आमच्या सचिन दादाला माहिती आहे किती पळापळी करावं लागली 2 तासासाठी. पण महाराज बाकीच्या 7 दिवस मरण तर लगेच आहे. एखाद्या पाकवाजाचं पैशाला राहिलं तर तिथं फेडावं लागेल. 7 दिवसात मरण आहे. काय करावं लागेल महाराज? सप्ताह करावं लागेल. कशाचा आहे का? भागवत कथेचा सप्ताह करा, उद्धार होईल. शुक महाराजांनी सांगितलं सप्ताह करा. परीक्षित राजा म्हणले ठीक आहे. बसले आणि सांगितलं महाराज सप्ताह करायचा आहे. माझं साप चावून मरण आहे. साप इकडून येतोय का तिकडून येतोय? चिंत लागेल का? चित्त लागेल का? मला 1 तासामध्ये पाण्यात खांब उभा केला आणि खांबावरती शुक महाराज आणि परीक्षित राजा हे दोघच. 7व्या दिवशी साप आला, परीक्षित राजाला चावला. पण परीक्षित राजाच्या प्रेताला चावला. कारण काय? परीक्षित राजाने देवाशी अगोदरच ऐक्य केलं होतं आणि देवामध्ये विलीन झाले होते. महाराज देवाला आधी देह समर्पित केलता म्हणून महाराज 7 दिवसा मुक्ती झाली. स्वतःचा उद्धार करून घेतला 7 दिवसात. अहो तुमचं आमचं मरण सुद्धा 7 दिवसात आहे. तुम्ही आम्ही सुद्धा 7 दिवसात मरण आहे. हो कधीही बघा, रविवारी जन्माला आला, सोमवारी मोठा झाला, बुधवारी शाळेत गेला, गुरुवारी लग्न झालं, शनिवारी हो दवाखान्यात गेला आणि रविवारी मिळाला. ऐका 8वा दिवस ऐका. आणि तुम्हा मला सुद्धा सर्पच चावणार आहे. कोणता चावणार आहे? म्हणून या रुसलो संसार सर्प हा विकार पांढरा. संसार नावाचा सर्प तुम्हा मला चावणार. म्हणून लक्षात ठेवा, हो काळ जवळ करायचा असेल, काळावरती विजय मिळवायचा असेल तर देवाशिवाय कलियुगामध्ये पर्यायच नाही. कमीत कमी देवाचं नामस्मरण तरी करा. म्हणून तुकोबराय साहेब सुद्धा म्हणतात आम्ही हे सगळं मिळवलं आणि हे आम्हाला सगळं भेटलं म्हणून आम्ही आमच्या कुठं आलो अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आलो
आणि आम्ही आमच्या माहेरात आलो. हो, देव स्वतः माझ्या तुकोबरायांना न्यायला गेले. देवाने स्वतः महाराज देव न्यायला येतोय म्हणजे सामान्य पाहुणे घराशी आले आज ऋषिकेशी, काय करू मी उपचार, हो मोड की जर्जर. महाराज देव स्वतः न्यायला आला तुकोबरायांच्या घरी. पाहुणे घराशी आले आज ऋषिकेशी, काय करू मी उपचार, हो मोड की जर्जर. महाराज देवाला महाल आहे पण माझ्या तुकोबरायांची मोडकीच खूप आहे. दरदरीच माझ्या पाण्या रांधेल्या कन्या. महाराज देवाला काय अमृतासारखं पंचपक्वन्न जेवण आहे पण माझ्या तुकोबराच्या घरी काय दरदरीत पाण्या माझ्या रांधेल्या कन्या. देवाला खायला कन्या आहे. 1000 वर्षांनी तुकोबरायांच्या घरी कन्या खाल्ल्या. आधी खाल्ल्या होत्या विदुर काकाच्या घरी. उद्धवजी चल विदुरा घर जाई. त्यावेळेस जे कन्या खाल्ल्या ना त्यानंतर माझ्या तुकोबरायांच्या घरी देवाने कन्या खाल्ल्या. मुठभर कन्या आणि तुकोबरायांनी पण त्या पातल्यात टाकायच्या कन्या पण हांडाभर पाण्यात. हो मुठभर कन्या. पळीची कन्याची भेटत नाही. तसल्या कन्या सुद्धा माझ्या देवाने आवडीने खावा. असा एक हात कोपराचा लावा आणि अशी पंत्रवळी घ्यावं आणि अशी. महाराज देव स्वतः इतक्या प्रेमाने कन्या खातो. मुठभर कन्या अंड्यामध्ये. कन्या खाल्ल्यानंतर काय शेषासारखा पलंग आहे घरी मोडकीच बाजा. वर काय तुकोबरायांच्या घरी काय होत, हो शेषासारखा देवाला पलंग आहे पण तुकोबरायांच्या घरी गेल्यावर घरी मोडकीच बाजा. वर काय गादी गालीच्या तसलं काय नव्हतं. वरी वाकळांच्या शेजार. वाकळ कळल का, हो बारामतीकर वाकळ गोदडी. अजून काय लेपाट. एकदा तर मराठवाड्यात आम्ही नवीनच ऐकलंय दमकुंडी. तुमच्या तिकडे म्हणतात दमकुंडी म्हणजे धुवायची भानगडच नाही. दसऱ्याला नाही कधीच नाही. दमकुंडी. महाराज वरी वाकळांच्या शेजा घरी मोडकीच बाजा. वरी वाकळांच्या शेजा देव त्याच्यावरती बसतोय. मग महाराज जेवण झाल्यावरती देवानी कन्या खाल्ल्यानंतर पलंगावरती बसावं, वाकळावरती बसावं आणि नंतर देवाला मुखशुद्धीसाठी. शुद्धी म्हणजे काय म्हणायचं, मुखामध्ये शुद्धीसाठी काय पान बडीशेप काय असेल त्या काळात. पान बिन काय नाही, स्पेशल पान नाही, साधं पान नाही. देवाला तुकोबरायांनी काय देवा आहे, मुखशुद्धी तुळशी दळ. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. महाराज तुकोबरायांच्या घरी मुखामध्ये देवाला सांगितलं देवा मी एवढा दुर्बळ आहे, माझ्या घरी तुला पान भेटणार नाही, माझ्या घरी तुला एवढंच भेटल काय मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. तुळशीचं पान हेच मुखशुद्धी आहे आमच्याकडे, दुसरं आमच्याकडे काय. म्हणून तुकोबराया म्हणतात मला देव न्यायला आला म्हणून माझा शेवट गोड झाला. स्वतः देव न्यायला आला म्हणून मी माझ्या माहेरात आलो. माझा बाप मला न्यायला आला म्हणून महाराज मी आलो निजाच्या माहेरा. बाप न्यायला येतोय म्हणजे बाप कुठं नेणार आहे, माहेर सोडून दुसरं नेणार नाही ना कुठं. आलो निजाच्या माहेरा. माहेर कोणाला असतं, सासूला असतं का सोनाला असतं, महिला मंडळ कोणाला असतं. हा माहेर नाही काय तुम्हाला, माहेर जोगीलाही असतं, सासूलाही माहेर असतं, सोनालाही माहेर असतं. माहेरात बरं वाटतं का सासरला बरं वाटतं. हा बोला बोला, बोलल्याशिवाय नाही मला चालत. बोला की हा तुम्ही किती म्हणा सासरला बरं वाटतं, तुम्हाला माहितीये घरी जाऊन फजिती कुणी ऐकायचं. कितीही सांग म्हणला तुम्ही तर तुम्हाला माहेरच आवडतं. कारण का माहेरात असतात आई बाप. हा महाराज आई बापासारखं प्रेम या जगामध्ये कोण करू शकत नाही. निस्वार्थी प्रेम. मित्र तुमच्यावरती महाराज कुठल्या तरी आशेने प्रेम करू शकतो. बायको तुमच्याकडे पैशाच्या आशेने प्रेम करू शकतो. जे तुमच्याकडे प्रसिद्धीच्या तुमच्याकडे गुणामुळे प्रेम करू शकतो. पण बाप आहे ना, बाप हा कधीच महाराज असा बाप आहे
अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. बाप करी जगाच्या पाठीवरती बाप एक अशी वस्तू आहे. महाराज एका मुलीचा बाप गेला, मुलीचा बाप गेल्यावर ज्यावेळेस ती दुसऱ्याचा बाप बघते ना त्यावेळेस तुझे उद्गार आहेत, त्या मुलीचे उद्गार आहेत. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना. कारण बाप हा असा असतो ना, तो कधीच न विसरणारा बाप असतो. अहो स्वतः फाटकी कपडे घालेल, स्वतः शिवलेली कपडे घालेल, आपल्या मुलीला आहे ना सणावाराला नवीन कपडे आणणारा फक्त तो बाप असतो. निस्वार्थी प्रेम करतो फक्त बाप असतो. म्हणून सर्व माझ्या बहिणींना विनंती आहे, अरे असं वागा ज्यांनी तुम्हाला वाघासारखं सांभाळलं, ज्यांनी तुम्हाला राणीसारखं सांभाळलं, त्याची आयुष्यात मान हेच फक्त बापाचं स्वप्न पूर्ण करा. बाप म्हणजे काय सामान्य नाही. ज्या घरात मुलगी आहे ना तिथं नक्कीच प्रेमाचा सागर आहे. बापावरती नितांत प्रेम करणारी फक्त मुलगी आहे. कारण महाराज एक बाप आपल्या मुलीसाठी काही करू शकतो. महाराज मुलीच्या लग्नासाठी बाप स्वतःचा प्राण विकून लग्न लेकीचं करतो. आजारी पडला ना बाप काय करतो ऐका. महाराज स्वतःला पाठपुळीवरती घेऊन तुम्हाला ह्या बापाने दवाखान्यात नेलेलं आहे. हा बाप काय असतो, पण ह्या बापाची मान खाली जायला अशी आयुष्यात कधी वागू नका. कारण जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारा फक्त तो बाप आहे. कारण बाप ज्या वेळेस महाराज जीवनातून आई बाप जातात ना त्यावेळेस महिलांच्या पिशवीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. महाराज जोपर्यंत तुमच्या माहेरात बाप आहे, जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत तुम्हाला माहेर जवळच आहे. महाराज कांदा टाकेल, ज्वारी टाकेल, बिस्किट टाकेल, नवे नवं काय नसेल ना तर टाकणारी आई मुलीची पिशवी कधी मोकळी जाऊ देणार नाही ही त्यांना माहिती असतं. फक्त काय टाकले हे महत्वाचं नाही, आपल्या मुलीची आपल्या लेकीची पिशवी मोकळी जाऊ द्यायची नाही हे त्यांचं स्वप्न असतं. कितीही गरीब बाप असू द्या, आपल्या मुलीसाठी स्वतःच्या देहापेक्षा नितांत प्रेम करणारा तो फक्त बाप असतो. प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक माझ्या बहिणींना विनंती आहे, अरे वागताना असं वागा. बापाला काय देवाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे. अरे आदर्श घ्या माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, त्यांचा आदर्श घेऊन जगा. ती सुद्धा एक स्त्री होती, उत्तम चिवरे कीर्ती एवढं केलं महाराज स्वतःच्या बापासाठी. कारण एक स्त्री सुद्धा काही जगामध्ये एका पायावरती उभा राहू शकते. कारण स्त्री सामान्य नाही, स्त्रीमध्ये सत्व गुण आहे. प्रत्येक गुण स्त्रीमध्ये नाही असा नाही. महाराज आपल्या बापापासून मुलीनं कधी दूर राहू नका. बाप मरेपर्यंत बापाविषयी कळवळा. कारण लेकराचा कळवळा निस्वार्थी करणारा या जगामध्ये फक्त बापच आहे. म्हणून माझे तुकोबराया म्हणतात की तुम्ही आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माझ्या माहेरात आलो, नंतर मी माझ्या माहेरात आलो, मला माझे आई बाप भेटले आणि मी धन्य झालो. म्हणून माझा आहे ना हा सगळा झालेला परिहार तुकोबराया तिसऱ्या चरणात परिहार आणि माझा परिहार झाला
मला माझे आई बाप भेटल्यानंतर महाराज मला समाधान प्राप्त झालं आणि माझ्या खऱ्या देवाची मला खऱ्या माझ्या आई बापाची ओळख मला झाली महाराज. तुम्हा मला मरण आहे पण साधू संतांना मरण जाणं म्हणजे त्याला मरणाला मरण म्हणत आलो निजाच्या माहेरा पेटी रखुमाईच्या वरा. साधू संत आहेत ना मरणाला माहेर म्हणतात आणि तुम्ही आम्ही मरणाला मरण म्हणतो. एवढा संतांमध्ये आणि आपल्यामध्ये तफावत आहे. म्हणून महाराज जीवन जगत असताना 3 गोष्टीपासून सावध राहा. तुम्हाला जर शेवट चांगला करायचा असेल तर कलियुगामध्ये फक्त या 3 गोष्टी जर माणसाला नसतील ना तर महाराज नक्की तुम्ही देवाच्या पायाजवळ गेल्याशिवाय राहणार नाही. त्या 3 गोष्टी ऐका कोणत्या. एक शिकार जुगार आणि दारू. या 3 गोष्टी फक्त माणसाला नसतात. उत्तम प्रकारे माणूस जीवन जगू शकतो. देवापर्यंत पोहोचण्याचं साधन सुद्धा तो शोधू शकतो. महाराज शिकारीमध्ये कोण गेलो. देवाचा बाप आहे दशरथ राजा शिकारीत गेला. मरताना एकही मुलगा जवळ नव्हता. भगवान परमात्मा आहे देवाचा बाप आहे त्याला तरी चुकलं का हो. म्हणून महाराज शिकार जुगारात कोण गेलो. नळ राजा आणि पांडव हो त्यांचं जुगार म्हणजे काय असं नव्हतं 1 रुपया 10 रुपये. सामान्य जुगार नव्हतं. इस्टेटीवरती जुगार होत. हो राज्य बक्षीस द्यावा लागायचं असलं जुगार होतं. किरकोळ जुगार खेळतच नाही तू देव सुद्धा पण त्यांना सुद्धा त्यात मरावं लागलं. अहो इस्टेट तर पणाला लावली ह्यात काय नवल नाही पण स्वतःची बायको सुद्धा पणाला लावली. इतकं वाईट असतं. व्यसन माणसाला नसावं. ज्या माणसाला व्यसन आहे त्यांनी घरामध्ये लिहून ठेवा आपल्या घराला कीड लागली. हो व्यसनी दारू पिणाऱ्यानो आपल्या घराला कीड लागली. कारण तुम्हाला तर काय चुकणार आहे. देवाच्या बापाला चुकलं नाही तुम्हाला तर काय चुकणार आहे. अहो देवाने स्वतःची बायकोपणाला मांडली. दुःशासनाला सांगितलं जा घेऊन ये द्रौपदीला आण करा तिचं वस्त्र हरण करा. पण त्यावेळेस त्या द्रौपदीने सांगितलं अरे बाबा तू मला जर चाललाय घेऊन दुःशासना आजपर्यंत तू मला वहिनी म्हणणार आज द्रौपदी म्हणतोय पण एक लक्षात ठेव माझे 5 नवरे आहेत तुझी चटणी केल्याशिवाय सोडणार नाही. हो तुला धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही. महाराज त्या दुःशासनाने आणलं द्रौपदीला जसं डावावरती मांडलं 5ही नवऱ्याने मान खाली घातली. त्यावेळेस द्रौपदीला एकच कळालं या जगामध्ये द्रौपदीला एक कळालं या जगामध्ये आपल्याला देवाशिवाय कोणी सुद्धा आठवू शकत नाही. द्रौपदीने दोन्ही हात वर केले आणि भगवंताला एकच विनवणी केली.
कोण सुद्धा नाही, एकच वाचवू शकतो तो म्हणजे फक्त भगवान परमात्मा. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि महाराज देवानी द्रौपदीचं रूप घेतलं आणि देव तिथे उभा राहिला. हो, लगेच देव उडीच मारली देवानी, कारण निष्ठा खरी होती, तिला विश्वास होता माझा देव माझ्यासाठी येऊ शकतो. निष्ठा जर तुम्हाला पाहिजे असेल तर महाराज निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, प्रत्येक भक्तानी देवाविषयी निष्ठा असेल तर देव तुम्हाला कुठेही येऊ शकतो. म्हणून शिकार, जुगार आणि दारू, शिकारी पांडव गेले, नळ राजा गेला आणि दारू देवाचं कुळ गेलं. लक्षात घ्या, दारू पिणार नाही का देवाचं अख्खं कुळ संपले. दारू तुम्ही आम्ही तर कोण आहे. म्हणून जीवन जगत असताना आहे ना, अंतकाळ जवळ करायचं असेल तर देवाचं नामस्मरण हेच उत्तम साधन. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, तुका म्हणे सुका पारण होय. महाराज ज्या अंतकाळामध्ये मरताना ज्याच्या नाव मुखात आलं त्याच्या बायकोला हर्ष वाटतो, ह्यात काय नवल नाही. मुलीला समाधान वाटतं, ह्यात काय नवल नाही. पण महाराज साक्षात भगवान परमात्म्याला सुद्धा त्याचं समाधान वाटतं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका म्हणे सुका पारण हे. देवाला सुद्धा महाराज समाधान वाटतं. म्हणून तुकोबराय म्हणतात माझं एवढं सगळं झालं आणि माझी वाणी आता देवमय झाली, आता वाणी बोलाय देवाशिवाय काहीच बोलायचं नाही. म्हणून तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. विजय मिळवला, आम्हाला स्वतः देव न्यायला आला म्हणून आमचा शेवट गोड झाला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही वाणी एवढी देवमय झाली, आम्हाला आता देवाशिवाय बोलायचंच नाही. काय मुखामध्ये फक्त देवाचं नामस्मरण, आणि देवाचं नामस्मरण जर मुखामध्ये असेल तर ऐका, मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष भवतांची. मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण घेतलं ना तर महाराज त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सर्वांनी पांडुरंगाचं नामस्मरण करायचंय, सर्वांनी हात वर करायचंय आणि उदार अंतकरणाने माझ्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी भजन करायचंय. विठो महाराज साधू संतांची सेवा करा. संतांची सेवा केली ना कधी वाया जात नाही. म्हणून महाराज या कलियुगामध्ये जगाच्या पाठीवरती एक विभूती जन्माला आली, ती म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा महाराज. जगाच्या कल्याणासाठी विभूती जन्माला आले.
माझ्या मामांचं जर सांगायचं म्हटलं तर महाराज जडाचा सुद्धा उद्धार केला, जनाचा सुद्धा उद्धार केला, नवे नवे निर्जीवांचा सुद्धा माझ्या मामाने उद्धार केला महाराज. 3 रूपामध्ये बाळूमामा काही सामान्य संत नव्हते महाराज. निस्सिम भक्त आई हलसित नाथाची निस्सिम भक्त होती सुंदरा माता. आणि महाराज निस्सिम भक्त सुद्धा ते पंढरपूरचे होते, वारकरी होते. आणि म्हणून महाराज त्यांना माझ्या पांडुरंगाने माझ्या देवाने त्यांना 3 रूपामध्ये दर्शन दिलं. एका वैद्यापाशी जेव्हा माझे मामा गेले, वैद्यापाशी स्वतः होऊन गेले, पण त्या वैद्याची भक्ती सुद्धा तेवढी खरी होती. पण हा वैद्य जगाचा वैद्य, जगाचा बाप आहे, जगाला नीट करण्याची ताकद या मामामध्ये. पण महाराज माझे मामा त्या वैद्यापाशी गेले आणि त्याला योग्य वेळेत त्याला त्याचा प्रसाद दिला. आणि त्या योग्याने सांगितलं, अरे बाबा मामा तुम्ही एवढे जगाचे वैद्य आहेत, मी काय करणार आहे. त्यावेळेस माझ्या मामाने ऐका, माझ्या मामाने त्या वैद्याला 3 रूपामध्ये दर्शन दिलं. एक श्रीकृष्ण रूपाच्या सुदर्शन चक्र धरून हातामध्ये दर्शन दिलं. दुसरं दर्शन असं दिलं, घोड्यावरती बसून खंडोबाच्या रूपात माझ्या मामाने दर्शन दिलं. आणि तिसरं दर्शन म्हणजे पांडुरंगाच्या रूपात एका वैद्याला हे दर्शन माझ्या मामाने दिले महाराज. ही अशी विभूती कलियुगामध्ये असे संत जन्माला अवतरल्यात, कारण त्यांचा महाराज सामान्य संत नाही. अक्कोळ गावामध्ये तर त्यांचा घोष झाला, जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. महाराज आदमापुरामध्ये सुद्धा मामाच्या दारात भक्त नाचतो, मामाच्या दारात भक्त नाचतो, चांद मामाचा ढोल वाजतो, चांद ढोल वाजतो, मामाचा छबिना घालतो, ढोल वाजतो, मामाचा मामाचा छबिना घालतो. तुम्ही निष्ठेने सेवा करा, त्या संतांची सेवा निष्ठेने करा, देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज असा जगामध्ये होऊ शकत नाही. गेले दिगंबर विश्वरूपती, गेले दिगंबर विश्वरूपती राहिले त्या किती जगामध्ये वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे होणे नाही. संतांच्या पुढची पदवीच आता होऊ शकत नाही. संत हे कलियुगामध्ये शेवटचे अवतार आहे. म्हणून महाराज संतांनी आतापर्यंत किती जणांचा उद्धार केला. संतगती तुम्हा आम्हाला सुद्धा संतांनी मार्ग दाखवला, म्हणून तुम्ही आम्ही मोक्षाच्या साधनाच्या वाटेवरती. म्हणून असे असणारे आपले महाराज शिवाजी दादा यांना आज 1 वर्ष पूर्ण झालं. आजचा दिवस असा असतो, 13 दिवस 13 पिंडदान करायचे असतात. आज शेवटचं त्यांचं वर्ष श्राद्ध, म्हणजे आज ह्या आत्म्याला, ह्या जीवाला जागा मिळणार. आज ह्या जीवाला आपली जागा निश्चित करणार आहे. म्हणून आजही देवाला समाधान वाटत असेल, आजही शिवाजी दादांना हरक वाटत असेल. महाराज 2 मुले, सोन्यासारख्या मुले, छोटासा कुटुंब आहे. महाराज इतका मोठा अट्ठास, एवढा मोठा प्रेम महाराज ही आमच्या शिवाजी दादांची केलेली फळ आहे. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुणाच्याही दारामध्ये टाळ वाजायला पांडुरंगाचे मोकळे नाही. त्याला सुद्धा पिढीची पुण्य असावी लागते. मोकळे टाळ कुठं सुद्धा वाजत नाही. आज जेमतेम कुटुंब असलं तरी महाराज एवढा मोठा कार्यक्रम आमचे सचिन दादा खूप महाराज तेवढं प्रेमाने वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारे महाराज. म्हणून शिवाजी दादांनी जे आजपर्यंत केलं, एक खात्री हो ऐका, आज एक खात्री याच्यातून असे जाणवते की नक्की आयुष्य कसंही जगलं असेल हे मला माहित नाही, पण महाराज त्या शिवाजी दादांचा आमचा कर्म चांगला आहे. कारण आज देवाचं नामस्मरण झालं.
आणि नक्कीच पांडुरंगाच्यांनी प्रार्थना करतो, देवाने आज आमच्या दादांना त्यांच्या पायाजवळ जागा द्यावी, हीच पांडुरंगाच्यांनी प्रार्थना करतो आणि शेवटला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलोनी ज्याच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला बघ्या दुःखाचा मागेरा, आलोनी ज्याच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. असो झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण राहून त्यात पूर्वी 2 मिनिटं घेतो. असे की महाराज, जीवन जगत असताना माणसाने स्वतःसाठी तर जगतात तर ठीक आहे, पण इतरांसाठी जगा, हीच तुम्हाला उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही दुसऱ्यासाठी जगला तरच तुम्हाला महाराज देवापाशी तुमचा हिशोब केला जातो. तुम्ही संसारासाठी कितीही जगा, हिशोब धरला जात नाही. तुम्ही दुसऱ्यासाठी जगा, त्याचं फळ काय? उत्तम फळ म्हणजे आपले शिवाय जगा. उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज 2 मुले आणि त्यांना पत्नी आहेत. त्यांनी सर्वांनी पुढे यायचंय आरतीसाठी. आणि मला ज्यांनी निमंत्रण केले ते आमचे विक्रम सेठ महाराज मेजर वासुंदेकर, आमचे सचिन दादा असतील, त्याचबरोबर ज्यांनी उत्कृष्ट असे आपल्याला गेल्या दोन तासापासून उत्कृष्ट अशी साथ केली ते आमचे पांडुरंग महाराज शिंदे यांची वारकरी शिक्षण संस्था डोरलेवाडी जवळ आहे, तुमच्या गावाजवळ आहे. आपली मुलं सुद्धा अशी नाचावी असं वाटतंय का नाही? हा, नुसतं वाटतंय, टाकायचं कुणी? आपली मुलं सुद्धा अशी घडवायला टाका. योग्य संस्कार ही काळाची गरज आहे. महाराज इथून पुढे आम्हाला हिंदुत्व काय, धर्म काय, हे मुलांना सांगायला राहिलंच नाही. काय सांगणार आहे? म्हणून प्रत्येकाने महाराज आपला धर्म टिकवा, आपले संस्कार टिकवा.